नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. पवना धरण परिसरामधील अतिक्रमणांवर कारवाई. पण त्या बंगल्यांवर काम करणाऱ्या शेकडो महिला, तरुण बेरोजगार होणार. त्यासाठी प्रशासन काय करणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी माणिक शिंदे, शाखा अभियंता रजनीश बारिया, शीतल पठारे, वैभव देशमुख आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जलसंपदा विभाग पूररेषेखालील संपूर्ण अतिक्रमणे काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांची मोठी कुमक मागून कारवाई सुरूच राहील, असे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. पाहूया याबाबतचा रिपोर्ट. मी एक छोटा मोठा बांधकामी व्यावसायिक आहे. तर हे आपल्याला गावामध्ये कारवाई झाली. याच्यामध्ये आमच्या गावामधले भरपूर सारे लोकांचं 70 ते 80 लोकांचं रोजगाराचं साधन होतं आहे. परंतु नोटीस लागल्यानंतर समोरच्या व्यक्तींना त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी टाईमच भेटलेला नाही आहे. आणि काही लोकांना उत्तरं द्यायची होती, त्यांना समोरून रिस्पॉन्स उडवाउडवीचा येत होता. म्हणजे असं की बाबा पूर्ण सहकार्य झालेलं नाही कुठून. तर आमचे जे काम करत असताना प्रत्येक जागी नोटीस आले, पण त्याची उत्तरं देण्यासाठी आम्ही गेलो तर तिथं आम्हाला पूर्ण रिस्पॉन्स सरकारकडून काय भेटलेला नाही आहे, त्या कमिटीकडून. तर आम्ही याचा पूर्णपणे जाहीर निषेध करतो. नोटीस कधी मिळाला होता तुम्हाला? नोटीस आम्हाला येऊन एक कारवाई व्हायच्या 2 दिवस अगोदर नोटीस आली 2 होती. दिवस अगोदर नोटीस दिली हो. आणि लगेच कारवाई चालू त्याच्यानंतर केली. आम्ही उत्तरं देण्यासाठी आमचे जे काय असतील ते गेले होते, हां. परंतु त्यांना तिथं काय व्यवस्थित रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. अच्छा. आता हे जे आपण वरती बघू शकता, हे दोन बंगल्यांचे प्लॉट 4-4 गुंठ्याचे क्लिअर प्लॉट आहेत. ओके. हे उत्तरं देत असताना, ते पेपर वगैरे जमा करत असताना त्यांना टाईमच भेटल्यामुळं टाईम भेटलाच नाही काहीच. तर त्याच्यानंतर डायरेक्ट कारवाई सुरू झाली आणि आपल्या गावामध्ये पूर्ण 10 ते 15 बंगल्यांवरती आतापर्यंत कारवाई झालेली आहे. तर बस अजून काय. साधारण किती लोक कामं करतात इथे? 70 ते 80 लोकांचा रोजगार होता. 70 ते प्रत्येक 80 गावामध्ये पान टपरीवाला, तुम्हाला सांगतो, कोणत्या महिला असतील त्या बंगल्यांमध्ये भांडी घासण्याचं काम असेल, प्रत्येकाला रोजगार चालू होता. प्रत्येक गावामध्ये असा एकही व्यक्ती नव्हता की तो विदाऊट रोजगार आहे. प्रत्येक लोकांना आपण रोजगार देण्याचं काम होतं. आणि याच्यामध्ये कमीत कमी असे 10 ते 15 बंगले तुटलेले आपल्या इकडं. त्याच्यामध्ये 70 ते 80 लोकांचा पूर्णत्वच रोजगार गेलेला आहे. आपण अशी लोक, वयस्कर लोक होती, त्यांना पण आपण बंगल्यावरती ठेवलेली होती कामासाठी, तेव्हा तुमचा पण रोजगार चालू द्या. कित्येक महिला, 25-30 महिलांना काम दिलं होतं आपण. याचं आता तुझे जे अतिक्रमण कारवाईची झालेली आहे, याचं काय पुनर्वसनाचं काही त्यांनी नियोजन केलंय का तुमचं? का पुनर्वसनाचं आता कारवाईच ते केली फक्त कारवाई करताना बोलतात आहे की आम्ही तुमचं पुनर्वसन करतो, हं. पण ते पुनर्वसन होण्याची शक्यता दिसत नाहीये. हे आता पूर्ण अतिक्रमण, आता तुम्ही मला सांगा, हे डॅमच्या कडेचं अतिक्रमण, डोंगरातले बंगले वगैरे पाडायचं चालू केलं, तिकडं थोडी पुनर्वसन होणार आहे लोकांचं? डोंगरामध्ये पुनर्वसन होणार नाहीये. जे काय आहे ते ठीक आहे, धरणाच्या कडेला चालू शकतं, पण वरती कसं काय पुनर्वसन होऊ शकतं त्याचं? अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.